आदिवासी जिल्ह्यामध्ये एक खरं तर गेली 8 वर्ष हे 8वा पर्व आहे, 8वा वर्ष आहे. आम्ही तिकडे गडचिरोली प्रीमियम लीग घेतो. तिकडे विदर्भातील, महाराष्ट्रातील रणजी प्लेअरपासून IPL प्लेअर तिकडे खेळायला येतात. आणि गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील तरुणांना क्रिकेटच्या माध्यमातून त्या एक नवीन प्लॅटफॉर्म या GPLच्या माध्यमातून मिळावा आणि त्यातून ते खेळाडू पुढे यावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणूनच आज भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान अझरुद्दीनजी यांच्या हस्ते तिकडे आम्ही उद्घाटन ठेवलेलं आहे. आणि त्यातून त्यांना एक गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना क्रिकेटमध्ये रुची तर आहेच, पण प्रोत्साहन पण मिळाला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. पालकमंत्री पदासंदर्भामध्ये 2 ठिकाणी जे आहे रेड सिग्नल मिळालेला आहे. नाशिक आणि रायगड 2 ठिकाणी रेड सिग्नल पालकमंत्री पदाच्या. ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलं आहे. काय चाललंय सावळा गोंधळ, काय ड्रामा चाललाय. इतके सगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळाला, बहुमत मिळाला. तुम्ही हे सांगत होतात की स्वातंत्र्यानंतर एवढे कधीच मिळालं नाही. हा काय अशी सरकार चालवण्याची पद्धत आहे? आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे. ही स्पर्धा महाराष्ट्राला शर्मेनं मला असं वाटतं की मान खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी भांडण, पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना, सरकार गठन करताना भांडणंच भांडणं. नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली आहे. भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा. बदलत आहेत आता. काही वेळेस पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल, आता पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाळी येईल, नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल. बदलते जाओ, महाराष्ट्राचं वाटोळं करत जा, एवढंच म्हणाला. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. दरे गावात गेल्याची माहिती आहे. पालकमंत्री पदाचा असं आहे, एक म्हण आहे मराठीत, तुझं माझं जमेना न तुझ्या वाचून करमेना. काही नाराजी काढून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे. एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल, पण मी मुद्दाम हे सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत. आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतो आहे की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत. उदय सावंत म्हणायचंय की तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल. ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे. पंकजाताईंनी आज बोलून दाखवले की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जर मला मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता. हो, तर त्यामुळे अधिक दुःख करूही नये, कारण आता दुःख करून मिळणार तरी काय. ज्यांची महाराष्ट्रामध्ये सगळे एक ओबीसींची मतं घेऊन सत्तेवर आले, पण ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एकेकाला नेतृत्वहीन करायचे प्रयत्न प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. पहाटेचा शपथविधी हे दादांना पक्षाबाहेर काढण्याचं षडयंत्र होतं असं धनंजय मुंडे म्हटलं. आम्ही म्हणत होतो म्हणे हात जोडून की
दादांनी जाऊ नये भाजपसोबत. असं आहे, अंगावर आल्यावर सगळं आठवतं. त्यावेळेस का नाही आठवला? पुढाकार कोणी घेतला? जाऊ नका म्हणून काय सांगत होते? गेले तेच ना पुढे. दादांच्या नंतर त्यांना सोबत देणारा पहिला माणूस तर मला त्यावेळेस धनंजयच दिसत होते. त्यामुळं आता बरं आहे, अंगावर आली, शेकून घेतली, देव आठवायला लागलेत, चुका आठवायला लागल्यात. लखलाभ आहे. अशोक चव्हाण असं म्हणतात की महायुती फुटणार आणि आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यामध्ये महायुती काही एकत्र आलं असं वाटत नाही. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या विधानाकडे तुम्ही कसं काय बघता? महायुती फुटणार असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र नाही. मलाही वाटतं की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आता शिंदेंच्या बरोबरचे काही मधुर संबंध लक्षात घेता पुढे त्यांना स्वतंत्र लढायचीच त्यांची तयारी आहे असं एकूण मला दिसते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याची सुरुवात करावी आणि हळूहळू या दोघांनाही पहिले एकाला नंतर दुसऱ्याला बाजूला करून भारतीय जनता पक्षाला एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. भाऊ, संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये सर्वाधिक बांगलादेशी रोजगार येतात असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. म्हणजे भाजप आणि ते जाणारे मला किरीट सोमय्याजींना आव्हान करतो मी की त्यावेळेस ते अब्दुल सत्तार मंत्री होते, त्यावेळेस तुमच्या मुखातून बांगलादेशी घुसखोर रोहिंगे का दिसले नाही? आणि आत्ता का दिसत आहेत ते मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यावर? त्यावेळेस तुम्ही का नाही बघितलं? तुमच्या पक्षाकडे मागच्या 7.5 वर्ष गृहमंत्रीपद आहे. तुम्ही ते बघायला पाहिजेत, काढायला पाहिजेत. कोण थांबवलं आहे तुम्हाला? परंतु त्यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्या मतदारसंघाचा विशेष उल्लेख करून मतदारसंघातील जनतेच्या मनात संभ्रम एक निर्माण करायचा. आता नवीन विषय भारतीय जनता पक्षाकडून उकरले जातात. त्यांचा धंदाच झालेला आहे तो. कारण त्यांना चैनच पडत नाही. मतांचं पोलरायझेशन करायसाठी मंदिर के नीचे मस्जिद ढूंढेंगे और आता महाराष्ट्रामध्ये ते रोहिंग्या ढूंढतायत. हे सगळंच चाललं आहे. कारण लोकांच्या मूलभूत प्रश्न झाकले जावेत, लोकांचं मत डायव्हर्ट व्हावं आणि हक्काचं काही मागू नये यासाठी असल्या प्रकारचे धंदे महाराष्ट्रात राजरोस सुरू आहेत. काल परवा नितेश राणे म्हणाले की 56 कोकणातील जमिनी वक्फ बोर्डाने मागितल्या. माझ्या माहितीने मी माहिती मागितली, विचारलं मी की कुठली आहे, तर त्यामध्ये असं कुठंच आढळून आलं नाही. म्हणजे असे विषय काढायचे ज्याचा काही संबंध नाही, ज्याचं काही देणं घेणं नाही, आणि त्यातून एक हिंदू मुस्लिम किंवा धर्मांधता असं काही करून मताची पोळी शेकत जाऊन सत्तेचा मजा मारत जायची. एवढं धंदा आहे, दुसरं काय. वो क्या कहेंगे जिस तरीके से गार्डियन मिनिस्टर को लेके 2 राज्यों में रायगढ़ और नासिक में रोका गया है, गार्डियन मिनिस्टर को रेड सिग्नल दिया गया है. मुझे आज ये सरकार की क्यों आती है, ऐसा क्यों हो रहा है? इतना बड़ा बहुमत आपको मिला, इतना बड़ा मैंडेट जनता ने आपको दिया है, तो आपको ये क्यों बार बार अपनी भूमिका बदलनी पड़ती है? मिनिस्ट्री के लिए भी समय लगा, सरकार बनाने के लिए भी समय लगाया. तो महाराष्ट्र के जनता ने इतनी ताकत आपको अगर दिया है तो जनता के हित के लिए, जनता के प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए आपने कदम उठाना चाहिए. वो नहीं उठाते हुए आज आप बार बार निर्णय ले रहे, तो लोगों में ये संभ्रम पैदा हो रहा है कि ये सरकार महाराष्ट्र में है क्या नहीं, बार बार ये इनको बहुमत है क्या, इनके ये सरकार कैसी चल रही है, कि इनको जनता से कोई लेना देना है? एक भी आप सवाल पूछे कि आज 100 दिन के बाद में कौन सा ऐसा बड़ा निर्णय हुआ? एक तो महाराष्ट्र की तिजोरी खाली पड़ी है, अभी कर्मचारियों का पगार भी नहीं हो रहा है, अभी 20 दिन लेट हो गया, आगे क्या होगा इसका पता नहीं है. कल परसों का हमारे एक्स गवर्नर का सेंट्रल के बारे में जो सामने आया था, उनका स्टेटमेंट, वो तो हम लोगों को आगे क्या स्थिति से जाना पड़ेगा हिंदुस्तान को, वो दिख पड़ेगा. बहुत ही महाराष्ट्र की हो या देश की हो, इस स्थिति में आज हम लोग उसके तरफ ध्यान देने की आवश्यकता है. और ये पालक मंत्री पद बदलाव, ये आज तो पालक मंत्री बदल गए, कल मंत्री भी बदलेंगे, कल उपमुख्यमंत्री बदलेंगे,
ये चलते रहेगा। 5 साल इनको कुछ काम ही करना नहीं है, केवल इनको लोगों को गुमराह करते हुए समय निकालना है, क्योंकि धन की कमी है, इसीलिए ये सब नौटंकी चल रही सरकार में। काँग्रेसचा गटनेता निवडलेला नाही, प्रदेशाध्यक्ष पदाचं भिजत घोंगडं अजून आहे। होईल, 8 दिवसामध्ये होईल, पुढच्या 8 दिवस वाट बघा, त्याच्या आतमध्ये हे सगळे निर्णय होतील। गटनेताही निवडला जाईल आणि प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल। शेवटचा लाडक्या बहिणी संदर्भात 21 रुपयांचा कुठलाही प्रस्ताव अजून सरकारकडे दिला नाही अशी म्हणते। झाला ना, काम झालं आता लाडक्या बहिणींचा काम झालाय। लाडके भाऊ मजेत आहेत, लाडक्या भावांनी दाबून खायचं सुरू केलेलं आहे, मजा करतायत, पण बहिणीचा श्राप लागेल फसवून मतं घेतलीत म्हणून। निम्मे संख्या आता कमी होते आहे, अर्ध्यावर आणलेली आहे, पुढं ती कमी कमी करत आणणार, नामात्र देणार आणि त्याचा बदला घेईल ना येणाऱ्या। तुम्ही जे महाराष्ट्रात तुम्हाला जे मिळालं आणि त्या बहिणीने जे काही दिलं ते बहीण काढूनही घेईल। आम्ही तेच विचारतो आहे की तुम्ही 2 आश्वासनं दिली होती, 2100 रुपये कधी देणार आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती कधी देणार, हे 2 विषय महत्त्वाचे होते, त्यावर चर्चाच होत नाही। मंत्रीपद बदला, पालकमंत्री बदला, हे काय आपसातले धंदे चालले आहेत। त्यामुळं ह्यावर मला अधिक बोलायचं नाही, पण मी एकच सांगेल की महाराष्ट्र मात्र आता खड्ड्यात जात आहे, महाराष्ट्राची अधोगती होत आहे। या तिघांच्या भांडणामध्ये महाराष्ट्र रसातळाला जाऊ नये अशी आमची इच्छा आहे। 19 दिवसामध्ये 8 वाघ मरण पावले, 19 दिवसामध्ये 8 वाघ विदर्भात मरण पावले। आपला जिल्हा वाघाचा आहे, तुम्ही पण गडचिरोली, चंद्रपूर वाघाच्या जिल्ह्यातले आहे। इतक्या मोठ्या संख्येनं वाघांवर तुम्ही अभ्यास आणि वेब सिरीज पण केली होती, त्यामुळे वाघाचा नाही बघा, असं आहे, वाघांची काळजी घेणारा वार शिल्लक नाही म्हणून वाघ मरत आहेत का, असं त्याचा अर्थ करू नका। जो वार वाघाची काळजी घेत होता त्याला बाजूला गेल्यामुळे वाघ मरतायत। खरं तर मला वाटतं की वाघ मरायची जी कारणं, आता वाघांचा मृत्यू ज्या पद्धतीने चाललेला आहे त्याकडे ना सरकारचं गांभीर्यानं लक्ष आहे आणि 4.5% जंगलसुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये कमी झाला। संख्या वाढते आहे पण त्याचं टेरिटरी जे लागतं वाघाला ती कमी पडत चालली। वाघ रस्त्यावर यायला लागले, गावात शिरायला लागले, वाघाची झुंजी वाढल्यात, रेल्वेच्या ट्रॅकखाली वाघ मारायला लागले। तर हे जे आहे त्यांना तुम्हाला ट्रान्सलोकेट करायला लागेल, त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागेल आणि त्यानंतरच त्या वाघाला आपण वाचवू शकू। यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे, सरकारकडे ती इच्छाशक्ती दिसत नाही। महाज्योतीचे सेंटर तुम्ही आणले होते, त्याला ग्रँट मिळत आहे। महाज्योतीचे सेंटर तुम्ही आणले होते, हो, त्याला ग्रँट मिळत आहे आता, म्हणजे विदर्भामध्ये ग्रँट मिळत आहे आता। नाही, महाज्योतीचं सेंटर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात आहे। विदर्भातलाच ओबीसीसाठी, विदर्भातल्या तरुणांसाठी महाज्योती त्यावेळेच्या सरकारने कागदावर तयार केली होती, ती इम्प्लिमेंट झालेली नव्हती। मी मंत्री झाल्यानंतर महाज्योतीला अस्तित्वात आणलं, त्याला निधी उपलब्ध करून दिला, नवीन नवीन योजना आणल्या। मी ओबीसीच्या मुलांनी पायलट व्हावे म्हणून मी त्यावेळेस पुढाकार घेतला। आज त्या पोरांचे हाल आहेत, मुदती त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं नाही, त्यांना पैसे मिळत नाही, हे काय चाललं आहे, त्यांच्या पोराच्या आयुष्याशी खेळणं सुरू झालेलं आहे। म्हणून याला महाज्योतीच्या माध्यमातून अधिक पैसे दिले गेले पाहिजेत, नवीन योजना आणून महाराष्ट्रातील आणि विशेष करून विदर्भातील या ओबीसीला न्याय मिळावं ही त्यामागची इच्छा होती। म्हणूनच मी नागपुरात ते कार्यालय आणलं। मधामध्ये हे कार्यालय हलवण्याचा सुद्धा काही लोकांनी प्रयत्न केला, त्याला मी विरोध केला होता आणि आजही सांगतो की आता सरकारला आम्ही वेळ दिला 2 महिने की आता नवीन सरकार आलंय, काय करते ते बघू, पुढची स्टेप आमची आहेच तयार, काय करायचं ते आम्ही आमच्या आंदोलनाला घेऊन पुढे जाऊ, ओबीसीच्या हक्काची लढाई आम्ही पुन्हा लढू। दिल्ली में चुनाव होने वाला है, क्या लगता है कांग्रेस का कितना बड़ा रोल रहेगा इस चुनाव में? फाइट तो करना पड़ेगा, ऐसा नहीं कि इतना आसान नहीं होगा। कोई भी चुनाव आजकल आसान नहीं है, हर चुनाव एकदम बहुत डिफिकल्ट है। जैसे आप क्रिकेट मैच भी देख रहे हैं तो वो भी बहुत मुश्किल हो रही है आजकल, तो हर चुनाव डिफिकल्ट है, तो उतना मेहनत करनी पड़ेगी, ज़्यादा जितनी जो मेहनत करेगी, अच्छा मेहनत करनी पड़ेगी और ज़्यादा अच्छी कैंपेनिंग करेगी
तो मेरे ख्याल में रिजल्ट अच्छा आने की उम्मीद है। महाराष्ट्र में हो आप, महाराष्ट्र में कांग्रेस की टीम थोड़ी पिछले मैच में चुनाव में कमजोर पड़ गई थी, क्या कहेंगे? ये तो देखिए सामने पूरा आपको बता दिया, हर चीज़ तो बता दिया, बट मैं उतना ज़्यादा उसमें इन्वॉल्व नहीं था। मेरे को खाली लास्ट 2 डेज़ में कैंपेनिंग में आया था, बट लेकिन मेरे ख्याल में जो जनता का जो मैंडेट है उसको आपको मानना ही पड़ेगा। मे भी हम लोग जहाँ पे गलती हम लोग जो किए होंगे शायद मेरे ख्याल में तो उसके ऊपर बैठ के चर्चा होनी चाहिए। तो अभी तक मेरे ख्याल में चर्चा हुई नहीं। जिस दिन चर्चा होगी तो आपको पूरा मालूम होगा कि कहाँ पे हम लोग गलती किए, उसे इम्प्रूव करना चाहिए। कौन होना चाहिए महाराष्ट्र कांग्रेस का कैप्टन? सर ये तो मैं बोल नहीं सकता, अब मेरे बाजू है। वानखेड़े स्टेडियम को जिस तरह से कल प्रोग्राम हुआ मुंबई में 50 साल पूरे हुए, वानखेड़े स्टेडियम पे आप भी खेले हैं, जी जी, तो क्या याद है आपकी वानखेड़े? नहीं अच्छा है। मेरी फर्स्ट वनडे 100 वानखेड़े स्टेडियम में हुई थी, और मेरे ख्याल में जब कॉलेज में जब विजी ट्रॉफी मैच खेल रहे थे तो मेरा हाईएस्ट स्कोर 245 है वानखेड़े स्टेडियम पे। तो मैंने बहुत कम लोग को पता है, बट लेकिन वानखेड़े स्टेडियम जब बीच में मेरे ख्याल में CCI के साथ से कुछ प्रॉब्लम हो रहा था, तो उसी वजह से जो वानखेड़े साहब थे उन्होंने स्टेडियम बनाया था। बट लेकिन बहुत अच्छा स्टेडियम है, क्योंकि हमने वर्ल्ड कप जीता है वहाँ पे 2011 में। आइकॉनिक स्टेडियम है, और मेरे ख्याल में जो 50 ईयर्स हुए, मेरे ख्याल में बहुत अच्छा प्रोग्राम किया उनका। मैं मुबारकबाद देता हूँ मुंबई क्रिकेट एसोसिएशन को, उन्होंने इतना अच्छा प्रोग्राम किया। और जितने भी पुराने जो प्लेयर्स हैं, जो भी पहले के प्लेयर्स हैं, जो अभी के प्लेयर्स हैं, उनको सबको बुलाया और उनको फेलिसिटेट किया। ऐसा होना चाहिए, हर जहाँ पे भी एसोसिएशन है क्रिकेट में, ऐसा होना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।